लग्नाला लग्न सोहळा पाहायचा आहे आपल्याला, शिव पार्वती विवाह. तर आपण त्यासाठी तयार आहात ना सर्वजण? बघा, मला एक महत्वाची सूचना तुम्हाला सांगायची आहे. एक मुलगी आहे ठाकूर भाऊची, तिचं नाव आहे खुशी ठाकूर. किती वरील खुशी ठाकूर. तिने गेल्याही वर्षी माझी पेंटिंग काढली होती आणि याही वर्षी तिने माझी सुद्धा काढली. आणि तुम्ही कशी शिवाची पूजा करताय तुमची सुद्धा काढली आहे का? बघा, तुम्हाला दाखवते आता पेंटिंग. या गोंडस मुलीचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आता ही पेंटिंग पाहिल्यानंतर काय वाजवायच्या कडकडीत. आहे का? कलात्मक चित्र वा, त्याला म्हणतात लेकरू. मुलीच्या अंगी खूप कला आहेत माऊली. मुलीला फक्त संस्कार चांगले असायला हवे. हे झालं माझं चित्र. आणि आता हे बघा, तुम्ही जेव्हा पूजा करताय तेव्हा हे तुमचं चित्र. तुम्ही महादेवाची पूजा करत असताना प्रत्येक स्त्री या ठिकाणी आपापल्याला याच्यामध्ये आपण पाहू शकता. या मुलीला काय द्यावे त्याची भावे उतराई, ठेवी हा पायी जीव थोडा. त्या लेकराचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे, कारण संस्कारी मुलगी आहे. म्हणजे ठाकूर दादा आणि साक्षी वहिनी यांच्या संस्कारात वाढलेलं लेकरू आहे. गेल्याही वर्षी माझं चित्र बनवलं आणि याही वर्षी हे दाखवायचं. ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं. येषां शरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. अखिल गुणनिधान सच्चिदानंद करुणाघन पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर साष्टांग नमन करून तुम्हा श्रोते मंडळीबद्दल सद्भाव व्यक्त करून प्रस्तुत चालू असणारा विषय श्री शिव महापुराण समिती वाशिम यांच्या अथांग परिश्रमातून हा कार्यक्रम उभा राहिलेला आहे. वर्ष दुसरे आणि दुसऱ्या वर्षाची 6व्या दिवसाची उपांत्य सेवा आज आपण पाहत आहोत. त्यामध्ये आपण शिव पार्वती विवाह सोहळा या ठिकाणी साजरा करणार आहोतच, पण आपला विषय कुठे सुटला चहाच्या नादात ते सांगा. हा, अनुसूया माताला दत्तगुरु झाले आणि दत्तगुरु भिक्षाटन करण्यासाठी करवीरपुरामध्ये म्हणजे महालक्ष्मीच्या गावामध्ये कोल्हापूर, आता ज्याला कोल्हापूर म्हटलं जातं त्या कोल्हापुरामध्ये भिक्षा करतायत.
काशी स्नान जटा प्रतिदिवसी कोल्हापूर भिक्षेशी निर्मळ नदी तुंगा जलप्रासी निद्रा बाहुर देसी ऐसा येईगा दिगंबरा साई दिगंबरा अक्षय रूप अवतारा सर्व व्यापक तू श्रुती सारा अनुसुया त्रिकुमारा ऐसा येईगा हो. परमात्मा ज्या वेळेला चालतायत या भूमीवरती विचरण करतायत अलख निरंजन जे जे त्यांच्या आदेशाचा पात्र आहे तो जीव म्हणत आहे आदेश गुरुजी आदेश. तिकडून अलख निरंजन तिकडून आदेश गुरुजी आदेश. आणि जे जे शिष्य आज्ञेत वागले त्या त्या शिष्यांना खरा तत्वमशीचा बोध दिला आणि त्या जीवाला सर्त केलं. त्यामध्ये नवनाथ मच्छिंद्रापासून तर गहिनीनाथापर्यंत निवृत्तीनाथापर्यंत ज्ञानदेवापर्यंत त्यामध्ये सक्षम केले नवनाथ. आणि त्यानंतर त्यांचा नंबर आहे 3 शिष्य मुख्यत्वाने आहे. 3 शिष्य जनार्दन एकनाथ हंबदिला भागवत ते जनार्दन स्वामी यांचे शिष्य आहे. जनार्दन शिष्य तिसरा केला खरा कलियुगी. जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराजांना बोध केला. एकनाथ महाराजांना बोध केला आणि एकनाथ महाराजांना असं दर्शन झालं ना भूतो ना भविष्यती. ज्ञानोबरायची समाधी उघडून ज्ञानोबरायच्या समाधीत अद्याप कोणी पोहोचलं नाही पण दत्तगुरूच्या आशीर्वादाने एकनाथ महाराज पोहोचले. का पोहोचले तर बोलवणं झालं. बोलवणं आळंदीला या आणि समाधीची शिळा उघडा आणि जी गळ्याला अजान वृक्षाची मुळी कंठाला लागलीये ती मुळी काढा आणि तुम्ही माझं काम करा. त्यावेळेला प्रतिशुद्ध ज्ञानेश्वरी करण्याचं काम ज्ञानोबरायने त्यांना दिलं आणि तो जीव सरता झाला. एवढंच नाही हो आत्री अनुसयाच्या पोटी आले. आत्री म्हणजे 3 गुणाच्या अतीत जे नाही 3 गुणाच्या रहित जे आहेत ते आत्री. आणि जिला कुणाची सुयाच नाही. सुया म्हणजे द्वेष. जिला कोणाचा द्वेष वाटत नाही कोण्या स्त्रीचा हेवा वाटत नाही कोण्या स्त्रीचा राग येत नाही कोणाचाच या जगात तिला राग येत नाही ती आहे अनुसूया. अशा अनुसूयाला पुत्र प्रसवला आणि तो सर्व जगाचा जगद्गुरु ठरला. असे दत्तगुरु. दत्तगुरूचा महिमा अगाध आहे. मार्गशीर्ष महिन्यातल्या पौर्णिमेला हा शुभ जन्म परमात्म्याचा झालेला आहे आणि तेव्हापासून निर्द्वंद्व निशंक विचरता मही सुखानंद हृदयी स्थिरावला. जो कोणी दत्तगुरूची भेट घेईल त्या दत्तगुरूच्या आशीर्वादाने त्या त्या जीवाच्या हृदयामध्ये सुख आणि आनंद स्थिर राहतो कधी हालत नाही. असे दत्तगुरु अगाध महिमा आहे दत्तगुरूचा. सांगण्याला एक वाणी कमी पडणार आहे माऊली सांगू शकणार नाही. अगाध महिमा आहे. म्हणून परमात्म्याचं वर्णन अथांग आहे. आणि ज्याला कोणाला या दत्तगुरूला भेटायचं असेल तर ते रात्री झोपायला माहूर गडावर येतात. आपल्या आईजवळ निद्रा करतायत. निद्रा माहूर देसी काशी स्नान जटा प्रतिदिवसी कोल्हापूर भिक्षेसी निर्मळ नदी तुंगा. तुंगा नदीचंच पाणी पितात. जलप्रासी निद्रा माहूर देसी ऐसा येईगा. म्हणून ज्या ज्या भक्तांनी बोलवलं दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. 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 दत्ता दिगंबराया हो दयाळा 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 मला भेट द्या हो. परमात्मा येतो त्या जीवाला भेट देतो माऊली. म्हणून तर आपण हेच भजन करत राहायला पाहिजे. दिगंबरा दिगंबरा सत्र दिगंबर दिगंबरा 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 सत्र दिगंबर दिगंबरा
परमात्मा येतो, प्रत्येक जीवाला सर्थ करतो, पण आपण त्याचं नाव घ्यायला तयार नाही आहोत. त्याच्या जन्माची कथा यामध्ये आलेली आहे. शिवाचा हा अवतार ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांचा अवतार म्हणून त्रिमुखी दत्तात्रय म्हटल्या जातं. आणि परमात्म्याने वैष्णव धर्माची दीक्षा दिली. आता ही कथा आपण इथपर्यंत शिवपुराणात आली म्हणून इथेच थांबूया. आता आपण चला हिमालय पर्वतावर पिशोटर घ्या. थंडीचे दिवस आहे. पर्वत राजाच्या घरी लग्न आहे. माता पार्वती लग्नाला तयार झालेली आहे. 16 वर्षाची झालेली आहे पार्वती. तिचा जन्म आपण दुसऱ्याच दिवशी पाहिला ना. तिचा जन्म हिमालय राजाच्या पोटी झालेला आहे. मैनाकिनी नावाची राणी ती आई आहे आणि तिला दुसऱ्या 13 बहिणी आहेत. त्या सप्त ऋषीला काही देण्यात आलेल्या आहेत. आणि ही जी मुलगी आहे हिमालय राजाची, ही म्हणजे शक्तीच्या प्रसादाने भेटलेली मुलगी आहे. हिमालय राजाला देवीची अत्यंत आवडी आहे. एवढी भक्ती केली देवी माताची, एवढी भक्ती केली. तिला नमन करत असताना प्रत्येक कार्य करायचं. त्या देवीने साक्षात भेट दिली आणि सांगितलं, हिम राजा तुझ्या घरी मी जन्माला येणार आहे, पण तू माझा विवाह माझ्या खऱ्या पतीशी लावून देशील, एवढं वचन मला दे आणि त्याचा कधीच तू अपमान करणार नाही. त्यावेळेला सांगितलं, माझा जावाई माझ्याच घरी राहील, हिमालयातच राहील. 2 असे देव आहेत की ते देवा सासऱ्याच्याच घरी राहतात. कोणते कोणते? एक महादेव आणि एक विष्णुदेव. विष्णुदेव सागरात राहतात आणि महालक्ष्मीचं माहेर सागरच आहे. सागर कन्या आहे महालक्ष्मी माता. मग देवानी हिमालयाने सांगितलं, देव इथंच राहिले तरी मी कधीच काही बोलणार नाही. ही काही त्या दक्ष राजावानी नाहीये. मी माझ्या जावयाचा अत्यंत आदर करीन, कारण जावाई देवऱ्यावरचा देव असतो. पहिल्या बायाला खूपच आनंद होत होता. जावाई आला तर जावाई आला बाई, जावाई आला, जावाई आला बाई, जावाई आला, खूपच आनंद. एका बाईचा जावाई आला होता. सांगू का गोष्ट? सांगू का गोष्ट? एका बाईचा जावाई आला. पहिल्या काळातली गोष्ट आहे ना, आपल्या गावची नाही, तिकडची सांगते ऐका. तिचा जावाई आला. तिला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. नेमकं तिनं डोक्याहून पाणी घेतलं होतं आणि तिला एकादशीचं नहायचं होतं, डोकं धुवायचं होतं. आणि तिनं शॅम्पू घातला. कोणता? काळा. काळा म्हणजे ठीक नाही बरं, काळी माती. महिला माहित आहे, गावंडे महिला. काळी माती घातली डोक्यात. तेवढ्याच जावायला आवाज दिला, मामी. अरे बापरे, स्वर्गातला देवच आला जसा काय. आणि देव आल्यानंतर जसा आनंद होतो तिला तेवढा आनंद झाला. अर्धे कपडे काढलेलेच होते आणि माती डोक्यात घालेली होती. तसंच सासूबाईनं राहू दिलं. पहिले जावयाकडे गेली. जावयाला म्हणली, या जावाई बापू बसा, नाकाचा मोती ठेवे गहाण आणि राखी जावयाचा मान. मग जावयासाठी एवढा जीव तुटला त्या आजीचा. आणि मग तिला वाटलं जावाई आले, पण आता काहीतरी करायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे. म्हणून ती काय केली, तशीच दुकानावर गेली. किराणा दुकानावर. पहिले काय घरात एवढं सामान नव्हतं. दुकानावर गेली आणि त्या दुकानदाराला म्हणे, दुकानदार दादा, जावाई आला, जावाई मला 1 किलो साखर आणि 1 किलो रवा द्या, मला काहीतरी जावायला करायचं आहे. ते दुकानदार तिच्याकडे पाहिजे. अर्धेच कपडे आणि होतं ते बी काळं केलं. तो डोकं काय करावं. आता सांगितलं तर ऐकणार नाही, कारण जावायची धुंदी आहे. ती दुकानदार काहीच बोलला नाही. तिला दिलं की घरी आली आणि घरी आली आणि असं तिनं ताबडतोब रवा मुरू घातला की त्याची खीर होते. रवा ताबडतोब मुरू घालायचा, जरासा चोळला की बघ खीर होते त्याची. आणि मग खीर केली तिनं रव्याची. दूध तर घरचं होतच, असं दूध टाकलं, अशी खीर केली. तेवढ्यात तिला अशी शीक आली. काय मराठी अशी शीक आली. आणि मग शिकली ती. ते जे आतलं मटेरियल होतं ते सर्व त्यामध्ये पडलं. आणि हे कोण पाहिलं? जावई बापून. जावई बापून पाहिलं आणि
सांगितलं मामी मला काय भूक नाही, मी चालता चालता आलो, माझ्यासाठी काहीच करू नाही बापा. जावई बापू तसं जाऊ नका, जेवण करूनच जा. आणि त्या आग्रहानं वाढत आहेत जावाई नुसती चपाती तोडून खात आहेत, पण खिरीत बोट बुडवलं नाही. प्रियंका ताईन केली होती खीर, पण शिंक आली नाही ना. नाही आली नाही शिंक, मला माहिती आहे. आणि मग ती खीर केली आणि त्या खीरीत बोट बुडवलं नाही. त्यावेळेला तिला वाटलं, आणि जावाई वर बी खात नाही, खीर खात नाही, काय करावं. त्यावेळेला तिने विचारलं, जावाई बापू काही राग भरले का, काही द्यायचं का, पंखा कूलर काही सांगा, गाडी गिडी द्यायची का तुम्हाला. ते म्हटले मग आम्ही काहीच नाही, फक्त लवकर जाऊ द्या. का बरं, ते मी गेल्यानंतर मग आरशात बघा काय येतं, मी आता जातो. आणि जावाई बापू कसे बसे तिथून विसटले. आणि मग आई साहेबांनी आरशात जाऊन पाहिलं. आरशात पाहिल्यानंतर अगं बया काय झालं. आणि मग त्या वेळेला मनातल्या मनात लागली, एवढी जावयाची धुंदी आहे, मला एवढं सांगायचं आहे. एवढी धुंदी, जावाई म्हणजे देवल्यावरचा देवच आहे. म्हणून हिमालय राजांनी सांगितलं, आमचे जावाई इथं राहिले तरी चालतील, कोणीच बोलणार नाही, आम्ही दक्ष राजासारखं दुखवणार नाही. जावाई बापू म्हणजे आमचं सर्वस्व आहे, बसू द्या हिमालयामध्ये. त्यावेळेला कबुली दिली. आणि नारद महाराजांना परीक्षा घेण्यासाठी सतीकडे पाठवलं. सती म्हणजे पर्वत राजाची मुलगी, जिला पार्वती म्हटलं जातं. त्या पार्वतीकडे पाठवलं आणि सांगितलं, पार्वती तू एक काम कर, ते भोले बाबा आहे ना, त्याला दाढी खूप मोठी आहे. तिची परीक्षा होती, पार्वतीची परीक्षा, देव परीक्षा घेत असतो. पार्वतीची परीक्षा आहे, त्याची खूप मोठी दाढी आहे. दाढी अशीच नाही, पांढरी बी आहे. आणि मिश्रा बी मोठ्या मोठ्या आहेत. चिलवून भांग वडतो मधात मधात, अंगाला चिता भस्म लावतो. ते भोले बाबा काय बरोबर नाही. आणि त्याचं वय किती आहे माहिती, वय जेव्हा कोणीच नव्हतं तेव्हा तो होता. कोणीच नव्हतं म्हणजे एवढा म्हातारा आहे. एवढ्या म्हाताऱ्याशी कशाला लग्न करते. ती म्हटली, नारद महाराज उभं राहायचं असेल तर चांगलं बोला, नाही तर माझ्या मनात माझ्या आराध्य शिवाच्या बद्दल जर तुम्ही वाईट बोलले तर मी हे खपवून घेणार नाही. नारद महाराज वापस. परत ब्रह्मदेव आले. ब्रह्मदेव म्हटले, पार्वती अगं ते भोले बाबा डमरूवाला बाबा शमशानातच राहतो आणि एवढा म्हाताऱ्याचा म्हातारा आहे, जाऊ दे त्याच्याशी लग्न नको करू, तू विष्णूशी लग्न कर. तिने सांगितलं, आजपासून या जगात जेवढे पुरुष आहेत तेवढे माझे बांधव आहेत, तेवढे माझे पिता आहे. याच्यानंतर मी कोणाशी विवाह करणार नाही. मध्ये विवाह करीन तर मी पार्वतीशीच करीन, या शिवाशीच करीन. आता पार्वतीचा संकल्प आहे. इतका दृढ संकल्प पाहिला आणि भोले बाबा प्रसन्न झाले. आणि भोले बाबा माता पार्वतीला वरदान देत आहेत, पार्वती तू अखंड माझ्या सोबत राहशील, माझी जीवन संगिनी होऊन राहशील, तू काही चिंता करू नको ग, तुझं माझ्याशीच विवाह होणार आहे. आणि मग सोयरी जमली. आणि सोयरी जमल्यानंतर सर्व विवाहाचं ठरलं आणि विवाहाची तारीख निवडली 29 जानेवारी 2026. संध्याकाळची वेळ 4 वाजून किती मिनिटं झाले, 4 वाजून 17 मिनिटं झालेली आहेत. पण 4 वाजून 30 मिनिटापर्यंत लग्न सोहळा पूर्णपणे पार पडणार आहे. आता विवाहाची तिथी ठरली आणि महिला तिने आपल्या मुलीच्या लग्नासाठी वरमाय म्हणून नटली. आता आले का, येऊ द्या. भोले बाबा येत आहेत, डमरूधारी, हातामध्ये त्रिशूल धारी आहेत आणि परमात्मा त्या ठिकाणावर येत आहेत. आता भोले बाबा येत आहेत. इकडे सासूबाई तयारी करतायत. ताट गीत काढून ठेवा, सासूबाई ताट काढून ठेवा. आणि नवरदेव काय लहान सहान नाही बरं, अनादी निर्गुण आहे. आणि नवरी सुद्धा मोठीच्या मोठी आहे. पाहून घ्या आता. धनंजय